नमस्कार. पाठदुखी जो हा विषय आहे तो आता खूप जणांना कोणत्याही वयात कशाही पद्धतीने होते. काहींना वागता येत नाही, काहींना चालता येत नाही, इव्हन काहींना सरळ झोपता देखील येत नाही. त्यासाठी बिचारा पेशंट खूप ठिकाणी फिरत राहतो. आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या, ॲलोपॅथी घ्या, अशा विशिष्ट डॉक्टरांकडे, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो. मोठे मोठे पॅकेज त्याला सांगितले जातात, पण त्यातून तो बरा होतोच किंवा त्या रुग्णाला बरं वाटतंच असं नाहीये. काही दिवसापूर्वीच 15 दिवसापूर्वी माझ्याकडे पूनम भालेराव म्हणून पेशंट माझ्याकडे आलं, जे IT मध्ये काम करतात, IT क्षेत्रात काम करतात. त्यांना 4 पावलं देखील चालता येत नव्हतं. 3-4 डॉक्टरांचं त्यांनी कन्सल्ट घेऊन आले, पण त्या डॉक्टरांनी त्यांना वेगवेगळे भले मोठेले पॅकेजेस दिले, पण शुअरिटी कोणी देत नव्हतं. आणि माझ्याकडे फक्त एक 6 सेशनमध्ये त्यांना चांगल्यापैकी रिझल्ट आला. त्यानंतर मी त्यांना काही व्यायामाचे प्रकार दिले. आता त्या व्यायामाच्या प्रकारामुळे त्या एकदम 100% म्हणावं तेवढ्या ओके आहेत. त्यांच्या तोंडी त्यांचं ऐका. नमस्कार, माझं नाव पूनम भालेराव. मी IT क्षेत्रात काम करते. जवळजवळ 10 ते 11 वर्ष झाले मला मी या क्षेत्रात काम करते. आणि माझं कामाचं स्वरूप हे बसून असल्यामुळे मला कमरेचा त्रास किंवा पायाचा त्रास हा होत होता, पण मी त्याला एवढं सिरियस घेतलं नाही. पण अचानक एक दिवस मला माझ्या लेफ्ट पायामध्ये एवढं पेन आणि एवढं मुंग्या जाणवल्या की मी तो पाय उचलूही शकले नाही. म्हणजे एवढा जास्त त्रास झाला. त्यानंतर मग आम्ही एक्सरे केला, MRI केला. त्यानंतर खूप सगळ्या डॉक्टरांना व्हिजिट केलं, बट तरी मला रिलीफ काही मिळत नव्हता. त्यामध्ये मला L4 L5 डिस्क बल्ज याचं म्हणजे हे कारण निघालं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला इमिजिएटली ऍडमिट व्हावं लागेल, जवळजवळ 2 ते 3 आठवडे फॉर ट्रॅक्शन पर्पज. जे ट्रॅक्शन घ्यायला लागेल, त्यात पण 50-50% चान्सेस असेल ते रिकवर होईल किंवा नाही पण होणार. त्यानंतर म्हणजे आम्ही थोडंसं पॅनिक झालो. त्यानंतर आम्ही डॉक्टर चेंज करायचं ठरवलं, कारण लगेच ऍडमिट वगैरे होणं इम्पॉसिबल होतं. त्यानंतर आम्ही मग स्पाइन स्पेशलिस्टकडे गेलो. त्यांनी एक्सरे आणि MRI बघता आम्हाला सुरुवातीला 1 महिना जवळजवळ फिजिओथेरपी करायला सांगितली आणि अलॉंग विथ दॅट काही मेडिसिन्स पण घ्यायला लावल्या. आम्ही मेडिसिन्स व्यवस्थित प्रॉपर फॉलो केलं. फिजिओथेरपीचे सेशन्स जवळजवळ मी 20 सेशन्स घेतले. त्यामध्ये ट्रॅक्शन, IFT अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओथेरपी केल्या, पण तरीही मला म्हणावा तसा फरक पडला नाही. शेवटी आम्ही परत स्पाइन स्पेशलिस्टकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की अजूनही हवा तसा फरक पडत नाही. तर त्यांनी दुसरा ऑप्शन इंजेक्शन, म्हणजे स्पाइनमध्ये आपण इंजेक्ट करतो, तो ऑप्शन सांगितला. आणि जर त्यानेही नाही झालं तर तुमचा थर्ड ऑप्शन असेल की ऑपरेशन करणं. नंतर आम्ही अजून अल्टरनेट पर्याय शोधतच होतो. नंतर आम्ही परत ऑनलाईन असं बघता बघता आयुर्वेदिककडे म्हटलं बघावं एकदा काय होतं काय नाही. तर तिथे आम्हाला SRDP ट्रीटमेंट म्हणून आहे. ती ट्रीटमेंटची आम्ही चौकशी केली, बट जवळजवळ त्याचं पॅकेज भरघोस होतं, जे अफोर्डेबल अजिबातच नव्हतं. आणि त्यातली त्यात त्यांनी त्याने तुम्हाला फरक पडेलच असं 100% सांगितलंही नाही. त्यामुळे ते पण अगेन 50-50 होतं. त्यामुळे असंच आम्ही ऑप्शन शोधत गेलो. त्यावेळेस माझ्या हजबंड यांनी एक स्पर्श क्लिनिक डॉक्टरांचा एक क्लिनिक शोधलं आणि ऑनलाईन त्यांनी मग कॉल केला. म्हणजे ते ऑस्टिओपॅथीचे ट्रीटमेंट देतात. खरं तर ऑस्टिओपॅथी काय असते हे आम्हाला ठाऊक नाही, बट बेसिकली आम्हाला कसंही करून एक ट्राय द्यायचा होता, जेणेकरून रिलीफ यावं. तर त्यामुळे आम्ही कॉल केला आणि सर बोलले की तुम्ही येऊ शकता. तर आम्हाला स्पर्श क्लिनिक डॉक्टरांचा खूप जास्त फरक पडला. ऑल्सो त्यांनी विदिन अ बजेट, म्हणजे सेशनचे त्यांचे पर सेशन हे खूप अफोर्डेबल आहे. फर्स्ट सेशन घेण्यासाठी पहिली तर गोष्ट ऑस्टिओपॅथी माहीत नाही, त्यामुळे त्यांनी फर्स्ट सेशन जेव्हा घेतलं तेव्हा त्यांनी फर्स्ट थिंग छातीपासून इथून त्या नसा हे करायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्याच सेशनमध्ये मला अराउंड 50% रिलीफ मिळाला. म्हणजे माझा पाय एवढा जड आणि पडायचा आणि एवढ्या मुंग्या यायच्या, त्या 50% मध्येच मला खूप जास्त रिलीफ वाटला पहिल्या सेशनमध्ये. तर जवळजवळ मी आता त्यांच्याकडनं 6 सेशन घेतले. 6 सेशनमध्ये मला म्हणजे 90 to 95% रिलीफ आहे. म्हणजे मी चालू शकते, मी कामही करू शकते. आणि त्यांनी मला काही व्यायामाचे प्रकार पण सांगितले आहे. त्या व्यायामांच्या प्रकारांसोबत मी आता म्हणजे मला बऱ्यापैकी आता नॉर्मल वाटते. म्हणजे मी तर म्हणजे 95% मला नॉर्मल वाटते. थोडंफार पेन असेल ते अलॉंग विथ टाइम किंवा एक्सरसाइज केल्याने ते जाईल. तुम्ही म्हणाल की जे पॅकेजेस तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा बाकीच्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर केले जातात त्याच्या एकदम
मिनिमम दरामध्ये, मिनिमम पैशांमध्ये तुम्हाला तुमच्या कमरेचा किंवा सायटिकाचा जो त्रास असेल तो तुम्ही इथे क्युअर करू शकता. थँक्यू. ऑस्टिओपॅथी ही कमी लोकांना माहिती असलेली आणि खात्रीशीर म्हणजे 100% प्रमाणात ती रुग्णाला बरं करणारी एक थेरपी आहे. तिचा मूळ कारण एक आपला सिम्पटम जे दुखत असतं, कंबर दुखती, पाठ दुखती, तर तो एक सिम्पटम झाला. पण त्याच्या मागं त्याचं रूट कॉज काय आहे, त्याचा मेन कॉज जर आपण पकडला आणि तो कॉज वरती ट्रीटमेंट केली तर पेशंट्स पण चकित होतात आणि त्याचे 100% रिझल्ट दिसतात. जसं ह्या पूनमताईंना कमरेला दुखत होतं आणि मी छातीला एक पॉइंट दाबला आणि तो दाबल्या त्यांना दुखला खूप, पण तो रिलीज झाल्यानंतर त्या एक ट्विस्ट करू शकत नव्हत्या जागेवरती, त्या एकदम चांगल्या प्रकारे ट्विस्ट करायला लागल्या. हा एक जो त्यातला कळीचा मुद्दा असतो की पेशंटला पण वाटतं किंवा लोकांना पण माहिती नाही की खरंच आपलं जिथं दुखतं, ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवलं जातं की बाम लावा, जे दुखते तिथं तेल चोळा, मालिश करा, किंवा फिजिओथेरपी देखील अगदी तिथं जाऊन व्यायामाचे प्रकार करते. पण ऑस्टिओपॅथी तशी नाहीये. खरा मेन पेशंटचा जो त्रास असतो त्याचा कॉज वेगळा असतो. त्या कॉजमध्ये जाऊन जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर खरंच फरक पडतो. या ताईंना जसं 6 सेशनमध्ये आला तसं काहींना तो थोडाफार 8 सेशन किंवा 10 सेशन किंवा अगदी कुणाला 2 सेशनमध्ये देखील फरक येतात आणि पडलेले आहेत असे रुग्ण देखील माझ्याकडे येतात. एकदा ट्राय करून बघा, विश्वास ठेवा, विश्वासाच्या मागे तुम्हाला फरक नक्की पडेल.